रेवा अक्षयच्या आता जवळ जात असते आणि म्हणत असते की तुझ्यासोबत मला वेळ घालावासा वाटतो आणि तुझ्यासोबत मला वेळ घालवावा असं जर मला वाटत असेल तर त्यात माझं काय चुकतं आणि तुला कसं आणि किती वेळा सांगू की माझं तुझ्यावर किती प्रेम आहे. अक्षय, अरे सांग मी तुझ्यासाठी काय करू. नमस्कार मंडळी, मुरांबा मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. पार्वती आजी रमाला म्हणत असते की अगं तुझा नवरा दुसऱ्या मुलीसोबत बाहेर गेलाय, दुसऱ्या मुलीसोबत तो मज्जा करतोय आणि त्याचं तुला काहीच वाटत नाहीये का. रमा म्हणते की त्यात काय वाटायचंय, माझा नवरा तिकडे मज्जा करतोय तर मी देखील इकडे मज्जा करतेय. पार्वती आजी म्हणते की आता तुझा चेहरा सगळ्यांसमोर येईल बघ, कारण तुला हेच पाहिजे होतं ना, की तुला मज्जा करायची होती, तुला पैसा उधळायचा होता, यासाठीच तू लग्न केलंय माहितीये मला. रमा म्हणते की हो, आता एक एक करून सगळ्यांचे खरे चेहरे सर्वांसमोर येणार आहेत. ती बॅग भरून आता तिथून निघत असते तेव्हा पार्वती आजी तिला म्हणते की तू कुठे चाललीयस. तेव्हा रमा सांगते की मी माझ्या आईकडे चाललीये आणि मोठ्या स्टाईल मध्ये तिची बॅग घेऊन आता पार्वती आजी समोरून ती घरातून निघते. पार्वती आजी आता रमाकडे खूप आश्चर्याने बघू लागते आणि हे सर्व रमा कशी काय तयार झाली करण्यासाठी तिला मोठं आश्चर्य वाटत असतं. तर इकडे आनंद आणि जान्हवी दोघेही आता रमाला घेऊन चाललेले असतात आणि त्यांना अक्षयला तिला भेटवायचं असतं. तर त्यावेळी त्यांना त्यांचे हनीमूनचे दिवस आठवत असतात. नमस्कार मंडळी, तुम्ही चॅनलवर व्हिडिओ बघता परंतु आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करत नाही. माझी तुम्हाला एकच विनंती आहे की प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. धन्यवाद. आनंद जान्हवी सोबत तसं बोलत असतो. दोघंही ते दिवस मिस करत असतात आणि मग नंतर रमा म्हणते की मी सुद्धा आहे इथे. आनंद म्हणतो की आम्ही तर विसरूनच गेलो होतो की तू आहेस इथे. आनंद आता रमाला विचारतो की तुझ्याकडे ऍड्रेस आहे का, की ते लोणावळ्याला नक्की कुठे जाणार. तर रमा म्हणते की आनंद दादा तुम्ही काही काळजी करू नका, माझ्याकडे सगळं आहे. जान्हवी म्हणते की पण तिथे रेवा आणि अक्षय दोघंही असणार, मग आपण कसं काय जायचं. रमा म्हणते की असले तर असले, आपणही तिथे जाऊन मज्जा करूयात. तर आता आनंद आणि जान्हवी रमाला घेऊन त्या हॉटेलवर आलेले असतात. आनंद आणि जान्हवी एक रूम घेतात आणि रमा दुसऱ्या रूम मध्ये राहत असते. जान्हवी आनंदला म्हणत असते की बेबी खरंच इथे येऊन खूप छान वाटते, आपण अधूनमधून इथे यायला हवं. जान्हवीला तेव्हा पार्थची आठवण येत असते परंतु ती आनंदला म्हणत असते पार्थ तर माझ्या काळजाचा तुकडा आहे, परंतु कधी कधी आपण स्वतःलाही वेळ द्यायला हवा. बेबी मी असा विचार करत असते, मग मी खूप सेल्फिश वाटते का. आनंद जान्हवीला म्हणत असतो की नाही बेबी असं काही नाहीये आणि प्रेमानेच तो जान्हवीला जवळ घेतो. तर इकडे अक्षय रमाला कॉल करण्याचा प्रयत्न करत असतो परंतु त्याच्या फोनला नेटवर्कच भेटत नसतं. त्यामुळे फोन वरती ठेवून तो नेटवर्क शोधण्याचा प्रयत्न करत असतो. रमा तिथून चाललेली असते. रमा बघते की अक्षय तिलाच कॉल लावतोय आणि पुन्हा ती तिच्या रूम मध्ये जाते. अक्षय रमाला फोनवर सांग पोहोचलो रमा मी इथे. रमा म्हणते की हो का, काय चाललंय मग तुमचं. तर अक्षय म्हणतो की खरंच रमा इथे खूप सुंदर आहे सगळं. अक्षय तिला विचारतो की पण तू एवढ्या हळू आवाजात का बोलतीयस. रमा म्हणते की हो आई आजीला ऐकू जाईल ना म्हणून मी हळू आवाजात बोलतीये. अक्षय रमाला म्हणत असतो की रमा तुला खरं सांगू मी तुला खूप मिस करतोय. आता असं वाटतंय ना की तू या वेळेला इथं असायला हवी होती. रमा त्याला म्हणते की तुम्ही जर मला मनापासून आवाज दिलात ना तर मी नक्की तुमच्या समोर येईल. अक्षय म्हणतो की कसं काय शक्य आहे, तू तिकडे आहेस मी इकडे आहे, ठीक आहे तुझ्या म्हणण्याकरता मी मारतो तुला हाक. आणि अक्षय म्हणतो की रमा इकडे. तर रमा म्हणते की असं नाही, पहिल्यांदा तुम्ही तुमचे डोळे बंद करा आणि अगदी हळू आवाजात मला तुमच्या मनाने बोलवा. अक्षय आता डोळे बंद करतो आणि म्हणतो की रमा खरंच तू माझ्या जवळ ये ना. रमा आता फोन ठेवते आणि अक्षय जवळ येऊन उभी राहते. अक्षय जेव्हा रमाला बघतो तेव्हा अक्षयला खूप मोठं सरप्राईज भेटलेलं असतं आणि तो म्हणतो की रमा काय तू इथे, हे कसं काय शक्य आहे. तो रमाला विचारत असतो की रमा अगं तू इथे कशी आणि तुला कसं काय कळलं की आम्ही ह्याच रेस्टॉरंट मध्ये आहोत. रमा म्हणते की मी माझा भोपळा चालवला. जेव्हा रेवा आणि अक्षय दोघंही गाडीमध्ये असतात त्यावेळी पंकज असतो आणि तो ड्रायव्हरचा वेश त्याने धारण केलेला असतो आणि गाडीमधून जेव्हा तो त्या दोघांना घेऊन येत असतो तेव्हा रेवानेच त्याला त्या रेस्टॉरंटचं नाव सांगितलेलं असतं. पंकज काकाने तेव्हा रमाचा फोन चालू ठेवलेला असतो आणि रमाने फोनवरून ते सगळं बोलणं ऐकलेलं असतं आणि त्यामुळे रमाला समजलेलं असतं की अक्षय आणि रेवा नक्की कुठल्या हॉटेलमध्ये गेले. अक्षय रमाला म्हणत असतो की खरंच मला वाटलं नव्हतं की माझी रमा एवढी स्मार्ट असेल म्हणून, पण तू इथे पोहोचली कशी. रमा म्हणते की ते मी सगळं तुम्हाला नंतर सांगते, तुम्ही जा बरं आधी आतमध्ये. तेव्हा रेवा देखील त्याला आवाज देत असते. अक्षयची जाण्याची अजिबात इच्छा नसते. तो रमाला घट्ट मिठी मारतो आणि तिथून जातो. रमा मात्र खुश होऊन म्हणत
असते की रेवा बघच तू आता मी तुझी कशी गंमत करते ते. अक्षय रेवाला विचारतो की काय झालं, कशाला ओरडतीयस. रेवा म्हणते की अरे मला इथे खूप कसं तरी होतंय, आपण बाहेर जाऊयात का. अक्षय म्हणतो की आता मी केव्हाचा बाहेर होतो, मला खूप थंडी वाजते, तू एक काम कर तू बाहेर जा, मी इथेच थांबतो. रेवा विचारते की तू कुणाशी बोलत होता. अक्षय म्हणतो की कधी. रेवा म्हणते की मी आता तुला कोणाशी तरी बोलताना ऐकलं. अक्षय म्हणतो की मी फोनवर बोलत होतो. रेवा विचारते की तू पुन्हा रमाला कॉल केला होता का. अक्षय म्हणतो की मी तिला फोन करणारच ना, मग तिला सांगायला नको का की मी पोहोचलोय म्हणून. रेवा म्हणते की मग तू तिला व्हिडिओ कॉल कर. अक्षय म्हणतो की कशाला. रेवा म्हणते की आपण तिला दाखवूया तिकडे वातावरण कसं आहे ते. अक्षय म्हणतो की अगं कशाला आपला मूड खराब करून घ्यायचा. रेवा परंतु त्याला म्हणतच असते की तू काहीही कर आणि रमाला कॉल कर. अक्षय काय रमाला कॉल करण्यासाठी तयार नसतो. तेव्हा रेवा म्हणते की ठीक आहे तू नको करू, मीच आता रमाला ही हॉटेल तुझ्यासोबतचे सगळे क्षण दाखवणार आहे. अक्षयला टेन्शन आलेलं असतं की आता जर रमाने फोन उचलला तर प्रॉब्लेम होईल. तर रमा म्हणत असते की हिचा का व्हिडिओ कॉल येतोय. मग रमा एक आयडिया करते, खाली बेडवर झोपते आणि वरती एक चादर ती पांघरून घेते आणि व्हिडिओ कॉल उचलते. तेव्हा आजारी असल्याचे नाटकं करू लागते. तर रेवा तिला विचारत असते की काय झालं तुला, तू एवढ्या हळू आवाजात का बोलतीयस. रेवा म्हणते की काय सांगू तुला, तू माझ्या नवऱ्याला घेऊन तिकडे गेली आणि अचानक माझी तब्येत बिघडली. तू एक काम कर, तू माझ्या नवऱ्याला पाठवून दे इकडे. तेव्हा रेवा म्हणते की सॉरी ग, आम्ही खूप लांब आलोय आता. रमा तिला विचारते की कुठे गेला आहात ग तुम्ही. रेवा तिला खोटं सांगते मसुरी. रमा म्हणते की हे मसुरी कुठे येतं, महाराष्ट्रात आहे का. तेव्हा रेवा म्हणते की मूर्ख कुठली, अगं उत्तराखंड मध्ये आहे. रमा म्हणते की आता मला काय माहिती, मी तर एवढी काही फिरली नाहीये, परंतु एवढ्या लांब तुम्ही कारने गेलात का ग. घरातून निघताना तर कारमधूनच गेला होतात, मग इतक्या लांब कसे काय पोहोचलात. रेवा म्हणते की किती प्रश्न विचारतीयस तू, मी घरून तर कारनेच निघालो होतो, त्यानंतर कॅब पकडली आणि इथे फ्लाईटने आलोय. रेवा आता तिला सगळी रूम दाखवत असते आणि सांगत असते की हे बघ हा बेड आहे, हा सोफा आहे. तेव्हा रमा म्हणते की, तर रमा विचारते की रूम मध्ये फक्त एकच बेड आहे का. तर रेवा म्हणते की हो. रमा म्हणते की मग आता हे कुठे झोपणार, जाऊ दे काही प्रॉब्लेम नाही, तू बेडवर झोप, हे सोफ्यावर झोपून घेतील. तेव्हा रेवा म्हणते की ते आमचं आम्ही बघून घेऊ. रमा तिला म्हणत असते की तुला काय करायचं कर, परंतु इकडे आल्यावरती ते माझ्याच रूम मध्ये झोपणार. रेवा म्हणते की बघूया जर त्याचे विचार जर बदलले तर. मागे रमा म्हणत असते की तुझे विचार काय, तुझे आचार सुद्धा बदलून टाकणार आहे मी. अक्षय रेवाला म्हणत असतो की कशाला तू एवढं तिला खोटं नाटं सांगितलं. रेवा म्हणते की अक्षय तुला नेहमी तुझ्याच बायकोची किव येते, माझी कधी येतच नाही का रे. अक्षय म्हणतो की असं काय म्हणतेस तू, असं का बोलतेस, आता आपण इथे एवढ्या प्रेमाने आलोय ना, तर प्रेमाने वाग. अक्षय रेवाला म्हणत असतो की परंतु तू आपल्यासाठी एकच रूम बुक केली, मला खूप अनकम्फर्टेबल वाटतंय. तर रेवा म्हणत असते की अरे आपण घरात असून सुद्धा आपल्याला बोलायला वेळ नाही भेटत, इथे आपले चांगले संभाषण होईल आणि जर आपलं बाळ पुढे जन्माला आलं तर मी त्याला काय उत्तर देऊ, त्याला तुझाही सहवास लाभायला पाहिजे ना. रेवा अक्षयच्या आता जवळ जात असते आणि म्हणत असते की तुझ्यासोबत मला वेळ घालावासा वाटतो आणि तुझ्यासोबत मला वेळ घालवावासा जर मला वाटत असेल तर त्यात माझं काय चुकतं आणि तुला कसं आणि किती वेळा सांगू की माझं तुझ्यावर किती प्रेम आहे. अक्षय अरे सांग मी तुझ्यासाठी काय करू. तेव्हा अक्षय म्हणतो की पिझ्झा ऑर्डर करशील का. आणि मित्रांनो आजचा हा भाग इथेच संपतो, पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे. रमा विचार करत असते की रेवाला तर खूप आनंद होत असेल, मी जाऊ का तिला आश्चर्याचा धक्का द्यायला. रमा आणि रेवाच्या रूम मध्ये जे काही ऑर्डर केलेलं असतं ते वेटर घेऊन आलेला असतो. रेवा म्हणते की ही ऑर्डर आम्ही नाही दिलेली. तेव्हा वेटर सांगत असतो की ओहो तुमच्याच रूम मधून कॉल आला होता. अक्षय म्हणतो की काही हरकत नाही, मला तर खूप भूक लागली आहे, मी लगेच हे खाण्यासाठी घेतो. रेवा म्हणते की नाही आम्ही ही ऑर्डर दिलेलीच नाही, मी जरा मॅनेजर सोबत बोलून येते. रेवा जेव्हा दरवाजा उघडते तेव्हा रमा तिच्या समोर आलेली असते आणि रमाला बघून रेवाला खूप मोठा धक्का बसतो, परंतु रमा मात्र तिच्याकडे बघून हसत असते. तर आता खूप गंमत येणार आहे आणि ही गंमत बघायला अजिबात विसरू नका आणि मिस न करण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट देखील करा. धन्यवाद.